जय गुरु. जय गुरु. हा, ऐकू येत आहे का सगळ्यांना? जय हो गुरु. हो, हो, येते येते. ऐकते. हो, ऐकते. हा, थोडं काहीतरी माझं सुरू करण्यामध्ये गोंधळ जय झाला. गुरु. हा हा. अच्छा. वेळ ठीक आहे. झाला. आपण जसं म्हटलं होतं तसं आज हा जो परवा जी प्रश्नपत्रिका आपण सर्क्युलेट केली होती तर हा. बघायची का? बहुतेक सगळ्यांनी पेपर सोडवलाच असेल. काही काही होय होय. जणांना नसेल, काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे, पण हरकत नाही. बहुतेकांनी मला वाटतं. सर मला एक सांगायचं होतं. सर, हा, हा, बोला ना. विनया घाटगे बोलते. हा, हॅलो बोला. सर. हा, बोला ना. माझी पुस्तकं आली नाहीत सर. अच्छा. अं, ठीक आहे. ज्यांची ज्यांची पुस्तकं नाही आलीत ना, त्यांना मी हं, त्यांनी आपल्या ग्रुपवरती मेसेज टाका आतापासून. बर. मग मी सगळी ती लिस्ट हं, घेतो. त्यातनं तुमचं नाव हं. निळ्या अक्षरात होतं की लाल अक्षरात होतं? निळ्या अक्षरातच होतं. बरं. ठीक आहे. मग त्याचं आपण विचारूया काय झालं ते. त्यांनी त्याच्यामध्ये ना हा. आपला नंबर पण दिलेला आहे त्या इंडियन पोस्टाचा. ते जरा ट्रॅकिंग करायला लागेल आपल्याला. हं? हो, बर. हं. ठीक आहे. ठीक आहे. तर आपण पेपर हे करायला सुरुवात करूया. हो हो, करूया. ठीक आहे. आता हा, मला वाटतं बहुतेकांनाही उत्तर येतच असतील. तर त्यांनी काय काय करायचं सांगतो. समोर तुमचा तुम्ही सोडवलेला पेपर समोर ठेवायचा. आपण सगळ्यांना एक एक याचं हे विचारू आणि त्याच्या म्हणजे दुसरा जर तुम्ही काही अर्थ किंवा उत्तर जर त्याच्यापेक्षा वेगळं लिहिलं असेल आणि तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही तिथल्या तिथे विचारा. हा, आणि एकेकाला आपण संधी देऊ उत्तर द्यायची. हा. ठीक आहे. हा, म्हणजे कुठल्याही शंका मनात ठेवू नका. लगेच त्या शंकेचं निराकरण करा. जर उत्तर आपण जे बोलतोय आणि आपण जे ठरवतोय तेच जर असेल तर मग प्रश्न नाही. हा, ठीक आहे. सर एकदा सर सर एकदा परत सांगा ना, मी आता जॉईन झालो. नाही, अच्छा. तर आपण पेपर कसा परवा जसं म्हटलं होतं तसं आपण आज हा पेपर आपण याची उत्तरं तपासणार आहोत. प्रत्येकाने स्वतः ओके. स्वतःचा तपासायचा आहे. या ओके. ग्रुपमध्ये हं, तुम्हालाच मी उत्तरं विचारेन. हम्म, जे जे उत्तर हम्म, देतील ते जर योग्य असेल तर हम्म, आपण पुढे जाऊ. त्याच्यापेक्षा हम्म, तुम्ही जर काही वेगळं उत्तर लिहिलं असेल आणि तुम्हाला हम्म. शंका असेल की मी असं का लिहिलं, माझं काय चुकलं, तर तुम्ही तिथं शंका हम्म. लगेच विचारा. म्हणजे तुमच्या शंकेचंही ओके. निराकरण होईल. कारण नाही तर नुसतं ओके. हे बरोबर हे चूक नाही, माझं काय चुकलंय हे तुम्हाला हम्म, समजायला पाहिजे. बरोबर. हम्म, हम्म. कळलं. हो. हा, थँक्यू. तर किती थँक्यू. 15 सर वाक्यों का? आपल्याला मराठीतच लिहायचंय ना? हो हो, इथे लिहिलेलं ना प्रत्येक पण वेळेस. हा, हिंदी हिंदी इंग्लिश मीडियम म्हणून लिहिलंय. माध्यम भाषा म्हणजे पण आपली माध्यम भाषा. मातृभाषा पण दिली. तर आपली सगळ्यांची यावेळेस मराठीच असल्यामुळे काही प्रश्न नाही. हा, हा, ठीक. ठीक आहे. तर कोण सांगेल? चला सुरुवात करूया आपण. ट्रान्सलेट मी इन द सांगू 15. अपर्णामध्ये. मी हा, सांगू का सर? सत्यम वद. सत्यम वद. काय लिहिलंय तुम्ही? खरे मी बोल. खरे खरे बोल. बोल. बरोबर. आलस्यम मा कुरु. मी सांगू का सर? मीच बोलू. हा, सांगा मीच सांगा. बोलू. आळस मी अरे सांगू का वेळ सर झाला. विनया? मीच सर एक सांगा ना. मला विचारायचं होतं, हे सत्यमध्ये खरं बोल का खरे बोल? ते खरं खरं वरती मग डॉट करतो आपण जुन्या काळानुसार. खरं बोल म्हणजे हा खरं वरती र वरती अनुस्वार देतो किंवा हा खरे हा. बोल. दोन्ही सारखंच आहे, अर्थ एकच आहे. दोन्ही, हा, खरे किंवा खरं दोन्ही चालेल. हा, हम्म. बरोबर. सर मी वाचू दुसरं, आलस्यम मा कुरु, हा, म्हणजे आळस नको करू. आळस नको करू. नको करू म्हणण्यापेक्षा करू करू नको. नकोस. हा, हा, करू नकोस. नको नकोस. करू किंवा हा. ते. करू नकोस. आळस हा, करू नकोस. हा, अच्छा. आळस किंवा आळशीपणा करू नकोस. हा, दोन्ही हा, चालेल. हम्म. हं. सर दोन्ही हे चालेल ना? आळशी होऊ नकोस म्हणू शकतो का? नाही, नाही. इथे होण्याचा प्रश्नच नाही आहे इथं. आलस्य मा कुरु आलेस्य मा भू असेल तर. म्हणजे कुरु म्हणजे हा हा करायची गोष्ट आहे. मा कुरु म्हणजे करू हा हा. नकोस. कुरु म्हणजे कर.
करू म्हणजे करू नकोस असं. हा करू नको एवढं म्हटलं तर चालतं ना. मला वाटतं आपण जी PDF सर्क्युलेट केली आहे ना, हो आळशी हो होऊ हो नको असं त्यात दिलेलं आहे, आणि तेव्हाही हो हो आपण हो बोलताना हो म्हटलं होतं की तो अर्थ हो चुकलेला आहे, तो नीट करायला पाहिजे म्हणून, बरोबर. हा. हो. पण याचं खरं उत्तर आहे ठीक आहे. आ- हा आळस करू नकोस. किंवा हो. मी हेच लिहिलंय आळशीपणा सर. करू नकोस, यापैकी कुठलंही मी एक लिहिलंय सर बरोबर. बरोबर. हा, आळस करू नकोस असं लिहिलंय मी. ठीक आहे ना. होय. मी पण तसंच लिहिलंय. हा, मी पण आता लिहिलंय सर. पुढचं प्रत्येकाने स्वतःचं नाव घ्यायचं आणि सांगायचं, हम्म. आणि मग काही वेळ हम्म. थांबायचं, इतरांना संधी द्यायची. सांगा तिसरं. सर मी सांगू विनया घाटगे. हा. सांगा. तिसरं तिसरं मी सांगू सर. हो, सांगा सांगा. अन्ये अपि भक्तः आगच्छति. आगच्छति. दुसरे आगच्छन्ति. आगच्छति हा, ठीक आगच्छन्ति. आगच्छन्ति. आहे. हा, तुम्ही काय लिहिलंय? दुसरे सुद्धा भक्त येतात. अन्य किंवा दुसरे सुद्धा भक्त येतात. आगच्छन्ति हं. म्हणजे येतात. भक्तचा अनेक इतर अर्थ भक्त सुद्धा येतात. संस्कृतमध्ये भक्ता आहे, पण मराठीत भक्ता नाहीये, भक्तच आहे. त्यामुळे तुम्ही लिहिलं ते बरोबर. सर तर मी मी असं बोलू का? लिहिलंय, हा, इतर सुद्धा भक्त येतात. ठीक आहे ना. बरोबर आहे. अन्य म्हणजे इतर किंवा दुसरे किंवा अन्य लिहिलं हो. तरी चालेल. हा, ओके. इतर सारखेच आहे, भक्त सुद्धा समानार्थी येतात. शब्द. हा, हम्म. सर अपि म्हणजे सुद्धा. आणखी भक्त सुद्धा सर येतात, मी बरोबर आहे. हे काय? आणखी भक्त सुद्धा येतात आणखी लिहिले सर भक्त मी. सुद्धा येतात. हा सर मी पण हेच लिहिले. हो, म्हणजे आणखी. मी इतर भक्त. आणखी पण चालेल. आणखी, अन्य, दुसरे, इतर, सगळे समानार्थी शब्द आहेत. हम्म. हा, बरोबर. हा, पुढचं वाचा. शुभा जोशी. त्वम शुभा जोशी उपरी वाचते. पश्य. हा, त्वम उपरी पश्य. तू वर पहा. त्वम हम्म. उपरी पश्य, तू वर हम्म. पहा, बरोबर. हम्म. पाचवं, बघ पण चालेल ना सर? बघ. बघ बघ पण तू पण चालेल. वर. चालेल. पहा किंवा बघ ओके. दोन्ही चालेल. तू हा. वरती बघ. हा, तुला दुसरा उकार हवा ना, आणि तुला दुसरा तला. उकार. होय होय. ओके. हा. ओके. दुर्बलम रक्ष. हा, बोला. पाचवं कोण बोलतंय? दुर्बल पटकन नाव सांगा आणि म्हणा. अपर्णा म्हात्रे. दुर्बलम. हा, शुभा बोला. जोशी. बोला. दुर्बलांचे रक्षण कर. दुर्बलांचे रक्षण कर, बरोबर. हा. और दुर्बलां कंसात लिहायचं का सर? नाही नाही, पण इथं ना एक सांगतो, दुर्बलांचे नको, दुर्बलाचे हा. म्हण. हा. हा, मी दुर्बलाचे. दुर्बलाच लिहिलंय सर. हा, हा आणि हा. बहुवचन नको हे. नकोय. हा, दुर्बलाचे बर. रक्षण कर. हा. दुर्बलाचे बरोबर. रक्षण. सर ठीक. त्याला पाच. दुबळा हा पण शब्द आहे ना, दुर्बलला. हो, दुर्बल. मराठी दुर्बळाचे रक्षण कर असं. नाही, हा, दुबळा म्हणजे मराठीमध्ये दुबळ्याचे आपण रक्षण दुबळ कर. म्हणतो. अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा. हा, ठीक आहे. पण एक वचनी हवं ना सर? पण एकवचनी हवं. हा. हा. ओके. हम्म. मी एक वचनीच लिहिलंय. दुर्बलम नाही, दुर्बलम. दुर्बलम म्हणजे एकच वचन. हम्म. दुर्बलांचे. हो. हा, बोला बोला. पुढचं सहावं. अहम देवम नमामि. हम्म. मी देवाला नमस्कार करतो हा, किंवा करते. बरोबर. करतो सातवं. किंवा करते. हा. हा, सातवं. बरोबर. मी बोलू का? हा, बोला बोला बोला. बोला. नाव घ्या आणि ते बोला सरळ. अपि देवम नमंती. हा, ते सुद्धा देवाला नमस्कार करतात. बरोबर. करेक्ट. बरोबर. हा, बरोबर आहे देवांना सर. नाही, हा, देवाला. हा, हे लक्षात घ्या. हो, देवाला. देवालाच लिहिलंय. देवाला. हो, देवाला. देवाला लिहिलंय सर. देवम. हा, देवम ठीक आहे. आहे. हा, हम्म. बरं. आठवं. आठवण. माधुरी. फलानी मधुराणी भवंती. हा, फळे गोड होतात. फळे गोड असतात. होतात. असतात किंवा होतात, होतात काय किंवा घ्यायचं? नसतात. नाही फळे मधुर असतात. नाही, असं नाही. भवंती म्हणजे होतात असं योग्य, जास्त असतात. योग्य आहे. असतात. हा, मी कारण होतात लिहिलंय सर. हा, कारण मी पण फळं जेव्हा होतात लिहिले आधी सर. कच्ची असतात तेव्हा गोड असतात का? नाही. हा, तुम्ही आणि सांगितलं होतं सर तेव्हा. हा, होय. पण हम्म. मला होतात. वाटतंय सॉरी, होतात. आम्ही पण त्या होतातच मॅडमनी लिहिलं. त्या मॅडमचा पेपरमध्ये असं आहे, त्यांनी लिहिलंय की असतात असं. हा, नाही फळे नाही, गोड पण ते असतात. नाही नाही असेल, म्हणजे ते मी असं सॅम्पल म्हणून दिलेलं, अगदी त्यातलं 100% बरोबर असेल असं नाही. कारण ते जे मी दोन्ही ओके. पेपर शेअर केले ना, ते ओके. त्यांनी त्या वेळेस बालबोधच्या वेळेस त्यांनी लिहिले तेव्हा असं आहे, म्हणजे असं ते मी असं पूर्ण व्हाऊच केलेलं नाहीये असं. हं? एक स्टाईल मधुराणी कशी यावी होतात. म्हणून तुम्हाला दिलंय. हा, असं. मग पण असतात एनिवे नाही, तुम्हाला होतात काय? हा,
हा तर तुम्हाला होतात परत यायचं एकदा का? सांगतो. अस्ति म्हणजे असणे, भवती म्हणजे होणे. हा प्रकार फरक आहे थोडा. हा अच्छा, म्हणजे ते हा फळे गोड होतात. होतात. आणि होतातच कारण म्हणते मी. व्यवहारातही आपण बघतो ना, सगळीच फळं गोड असतात का? नाही, नाही का? मग ती कच्ची होय. पिकतात ना कच्ची नंतर. हा कच्च्या अवस्थेत असताना ती कच्ची गोड नसतात ना, आंबट तुरट हं, काहीतरी असतात, नाही का? असं. हं. हं. ठीक पुढे आहे. पण 9वं. मग फळे गोड असतात, फळे गोड असतात बालकाः असल्यानंतर तत्र क्रीडितुम भवंती गच्छन्ति. हं. म्हणजे मुले तेथे खेळण्यासाठी जातात. बरोबर. खेळायला क्रीडितुम. जातात. क्रीडितुम क्रीडित आहे म्हणून हा तुमंत खेळण्यासाठी, आहे. खेळण्याकरिता, खेळण्यासाठी. हा खेळायला खेळायला पण, सर खेळायला खेळायला पण चालेल. चालतं. हा हं. खेळायला खेळायला पण सर चालेल. गे सर खेळण्यासाठी पण चालेल. सर गेले की जातात. जातात. जातात, जातात. 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 वर्तमान काळ आहे. हा ओके. आपण गृहं आतापर्यंत सत्वरम आगच्छ. ऐका, आतापर्यंत आपण भूतकाळ शिकलेलोच नाहीये. हा नाही, हम्म. नाही. हा वर्तमान आपण काळ सगळं वर्तमान काळातच करतोय. हा. बरोबर. गृहं सत्वरम आगच्छ. घरी लवकर ये. हा घरी लवकर ये. बरोबर. हा 11वं. सः सहा बालकः बालक क्रीडांगणे क्रीडति. तो मुलगा क्रीडांगणात खेळतो. मैदानात मैदानावर मुलगा खेळतो. हा तो मुलगा क्रीडांगणावर क्रीडांगणात खेळतो. क्रीडांगणात किंवा क्रीडांगणावर, मैदानावर दोन्ही हो. चालेल. हा ओके. तसं मैदानावर. तसं जयताई आणि क्रीडांगणात, हा मैदानात खेळतो, मैदानावर खेळतो दोन्ही चालेल. हा बरोबर. हा बरोबर. प्रभाताई, अच्छा. जयाताई, भाग्यश्रीताई, तुमचे टर्न झाले आहे. वी आर वेटिंग. ओके. हा आता तुम्ही बोला. हो हो, बाकीचे म्यूट केलंय ज्यांचे ऑलरेडी झालेत मी. त्यांनी आता जरा शांत बसा. बरोबर. हा ठीक आहे, बोला. पश्चात सह उपवन गच्छति. हं. प्रज्ञा. मग तो बागेत जातो. मग तो बागेत जातो. बरोबर. हा पुढचं नंतर ना 13वं. सर नंतर म्हटलं मग तर पण चालेल ना? चालेल का सर इथे? हा मग पश्चात म्हणजे म्हणण्याऐवजी मग, नंतर, नंतर त्यानंतर नंतर. सगळं चालेल. हा नंतर तो बागेत जातो. हा बरोबर आहे. बरोबर बरोबर. नंतर चालेल. तो बागेत जातो. हा आता नवीन कोणी? मी सांगू का? हा सविता. सविता. सांगा. हा तत्र अनेके पक्षिणः आगच्छति. हं. तेथे छंती. अनेक पक्षी येतात. तेथे अनेक पक्षी येतात. बरोबर. येतात. हं. बरोबर. आता हा हे सर सांगू का वेगवेगळे नंदा पण म्हणता पानसरे? येईल ना? फक्त वेगवेगळे पण हेच म्हणता येईल ना? नाही, एक विविधानी मिनिट, असती तर. एकाने बोला. ते आता कळलं. नंदा पानसरे बोलू का? हा बोला हॅलो. ना. बोला. अहम अश्व पश्यामी. हं. मी नाही घोडा नाही पाहिला. अहम पाहतो. नाही कोणतं? अहम 14वं सांगताय तुम्ही, अश्वम 14वं. हा पक्ष्यामी. हो मग कितवं सांगायचं? हा मी बरोबर आहे, घोडा सांगा. पाहिला. पाहिला नाही, पाहिला नाही. पश्चामी म्हणजे पाहतो. पाहते पाहिलं किंवा नाही ना, पाहतो. तो वर्तमान काळ. पाहतो. हं. हा हं. मी घोडा पाहतो. पाहतो. किंवा आपण पाहतो. भूतकाळात पाहतो अजून का? गेलेलोच नाहीये. हा हं. हा. हो हो सॉरी सॉरी. हा मी बोलतो का? म्हणू शकतो का? कविता मी बोलू का? म्हणू शकतो का? बोला बोला. मला एक म्हणजे शंका आहे. बघा, जर कोणाला मी शंका असेल ना तर आधी गडबड नाव होते सांग. जरा एकेकाने दिला. एक सर मिनिट, शुभा मी बोलतोय. काय सांगतोय, एक मिनिट. जर ज्याला कोणाला बोलायचं असेल ना, त्यांनी आधी नाव हम्म, सांगा आणि बोला. हम्म, शंका असेल तर हम्म. शंका विचारा मोठ्या आवाजात. कुजबूज नका करू हा प्लीज. हा हा अच्छा. हो मला सर विचारायचं आहे. मी शुभदा हा फाटक बोलतो. हो फला बोला. आणि मंदिरा आणि भवंती असं जे आहे ते भवंती म्हणजे होतात. मग जर आपल्याला फळं गोड असतात म्हणायचं असेल तर भवंतीच्या जागी काय येईल? संती. 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 ते अस्तीचं संती. बहुवचन होतं संती. हा संती. हा सर मी शुभा बोलते. हा मी घोड्याला पाहते असं म्हणू शकतो का? हो, घोडा पाहते, घोड्याला घोड्याला पाहते. ऍक्च्युअली चालेल ना? खरं मी घोडा आपण, घोडा पाहतो. मी घोड्याला पाहते,
मी आंब्याला हा खाते असंच खरं योग्य हा आहे. पण अच्छा आपण ते हा आंबा अश्वम आहे म्हणून आंबा खातो, घोडा खातो असं आपण म्हणतो. हा कारण ओके थँक्यू. हा तर मी सांगू का? हा बोला सांगा. उमाताई. 15 15 हम्म, तस्य द्वारं विशालम अस्ति. हम्म, त्याचे दार विशाल आहे. बरोबर. किंवा मोठा. विशाल आहे, त्याचा मोठे आहे, दरवाजा मोठा आहे चालेल. काही चालेल. हा ठीक आहे. हा? 16वं. सर बोलू का तर सविता त्याचा पुढचं? दरवाजा मोठा आहे. हम्म, बरोबर आहे का? त्याचा दरवाजा मोठा आहे, चालेल ना, मोठा किंवा विशाल दोन्ही चालेल. हा हम्म. ठीक आहे. ओके. सविता मी बोलू का सर? हा सविता बोला. हा जनाः उपवनेषु भ्रमणार्थ गच्छन्ति. लोक बागेत भ्रमणार्थम आहे ते. फिरायला हा जातात. ते जरा भ्रमणार्थम. प्रिंटिंग बरोबर नाहीये, पण ठीक आहे. हा भ्रमणार्थम गच्छन्ति. हम्म. लोक बागेत फिरायला जातात. पुन्हा येतात. एकदा सांगा उत्तर काय सांगितलं ते तुम्ही. हा गच्छती. लोक जातात. बागेत फिरायला जातात. लोक जातात. बरोबर. फिरायला जातात, फिरण्यासाठी जातात, दोन्ही मी चालेल. फिरण्यासाठी लिहिलंय सर. हा पण सर आता एक इथे ना, शंका आहे. इथं एक मिनिट. सर एक उपवने शंका आहे. नाही, एक मिनिट उपवनेषु आहे तर उपवनेषु मध्ये बागांमध्ये उपवनेषु. असं लिहायला पाहिजे. हा हा बागेत हा नाही. हा तो बागांमध्ये हा बागांमध्ये बागेत म्हटलं चालतंय ना सर बागेत? नाही, नाही एका बागेत होतं नुसतं ते. नुसतं जर उपवने असतं ना तर बागेत चाललं असतं. पण हम्म. इथं उपवनेषु उपवनेषु. आहे, त्यामुळे बागांमध्ये, बगीच्यांमध्ये हो. असं. मग चुकलं अनेक काय? क्वेश्चन. हा थोडं चुकलेलं. बागेत म्हटलं चुकलं सर. हो चुकलं. हो चुकलं म्हणजे पूर्ण चुकलं नाही. हे बघा, बहुवचन. ऐका, 4 शब्द आहेत. 4 पैकी तुमचं 3 शब्द बरोबर आहेत. एक शब्दाचं थोडंसं वचन चुकलेलं आहे. बाकी एवढं काही फार वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. हा सर मुक्ता सर उद्यानातला मग कसं करायचं? मी उद्यानात लिहिलंय तर नाही, उद्यानांमध्ये एकच वचन असं. होतं ना ताई. उद्यानांमध्ये. उद्यानांमध्ये. हा ओके किंवा कोणी कोणी उद्यानांत, नांत म्हणजे नावर अनुस्वार टाकून दिलं तरी चालेल असं. हा मग हे बागांमध्ये म्हणायचं सर? हो, बागांमध्ये? बागांमध्ये, बगीच्यांमध्ये, मध्ये. उद्यानांमध्ये असं. हे कशामुळे का बहुवचन का हो? कारण उपवनेषु म्हटलेलं उपवने आहे. नुसतं उपवने म्हटलं असतं ना तर मग तुम्ही म्हटलं ते बागेत, बागेमध्ये. उद्यानात, बगीच्यात, हम्म. हे ठीक होतं. हं? आणि इकडे गच्छन्ती पण म्हटलंय ना सर, क्रियापद पण. नाही, पण अनेक वचन. क्रियापद हे लोकांशी संबंधित आहे. इथे उपवनाशी संबंधित हम्म. नाही त्याचं. नाही बरोबर. हा म्हणजे एकाच जन बागेतही सगळे लोक फिरायला गेले तरी ते गच्छन्तीच राहिलं असतं. हं? हम्म. हा बरं. 17वं. इदानीं सो 17वं. हं? तर मी सांगू का? ततः सांगा. हा ततः त्वं किं करोषि. हं. ततः म्हणजे तेथे. ततः तेथे नाही, तू काय करतोस? तेथे नाही, अं, तेव्हा तेव्हा ततः तेव्हा म्हणजे नंतर. ततः म्हणजे नंतर. ततः नाही. म्हणजे नंतर, तत्र म्हणजे तेथे. तेव्हा हा तेव्हा उमाताई, तुम्ही ततः आणि तत्र मध्ये थोडं कन्फ्युजन झालं. अनंतरम म्हटलं होतं. म्हणजे हे मग नंतर आपण तू काय करतो. काय करतोस? नंतर तू काय करतोस? ततः म्हणजे ततः नंतर, असं. त्यानंतर किंवा नंतर तू काय करतोस असं. तेव्हा चालेल सर. तेव्हा तू काय करतोस पण तेव्हा नाही. चालेल. हा हा मग तेव्हा तू काय किंवा करतोस नाही. मग तू काय करतोस असं म्हटलं तर मग तेव्हा तरी चालेल. हा पण चालेल. करशील चालेल का? पण नंतर तू काय करशील? नंतर करशील तू नाही काय होणार. करशील? नाही. हा, करतोस. करशील म्हणजे तुम्ही भविष्यकाळात गेलात. अजून अच्छा. भविष्यकाळ आपण शिकलोच नाही. मग काय येणार तिथे? करोशी म्हणजे तू तो काय करतोस, करतोस. त्यानंतर तू काय करतोस, करतो. आणि तेव्हा नेहमी तू काय करतोस. मध्यम पुरुष असताना नेहमी नुसतं करतो नाही म्हणायचं. करतोस, करतोस. बोलतोस, स. खातोस, बरोबर. असं करायचं. हा, मराठीत करताना. हम्म. हं? बरं. 18वं. म्हणजे ततःच तेव्हा झालं. ततःचं तेव्हा झालं. त्यानंतर बरोबर. त्यानंतर, सर तेव्हा, तेव्हा किंवा त्यानंतर चालते ना सर? मग, मग सगळं चालेल. हा त्यानंतर. हं.
ठीक आहे, 18वं करा. कोण? 38 जण मी बघतोय, पण त्यातले जास्त बोलत नाहीयेत कोणी. 18वं मी घेते, इदानीं राधिका मा जोशी. धाव, आता राधिका धावू जोशी नको. बोला. इदानीं मा धाव, हा, आता धावू नकोस. इदानीं म्हणजे आता, बरोबर. धावू धावू नकोस. नकोस, बरोबर. हम्म. मा धाव, नुसतं धाव म्हणजे धाव, मा धाव म्हणजे धावू नकोस. नकोस. हं. बरं, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया, तर पण मी एक याच्या आधी एक मिनिट. याच्या आधी या सगळ्या 18 वाक्यांवरती कोणाला काही शंका आहेत का? नाही. हे जे आपण अर्थ सांगितले, नाही. आणि कारण काय शेवटचं आता इदानीमच्या ऐवजी इथे येथे धावू नकोस चालेल त्या वाक्याला? नाही, नाही. इदानीं म्हणजे या वेळेला, नाही ना? ह्या आता, वेळेला पण चालेल ना, ह्या वेळेला धावू नकोस. या वेळेला, आता, असं चालेल. अत्र, येथे म्हणजे अत्र होतं. तुम्हाला मी सांगितलं होतं का मागे, इदानीम, एक मिनिट, हा, शांत राहा, शांत राहा. हे बघा, इदानीम आणि तदानीम, हा जो टाइम हा शब्द आहे ना, टाइम इंग्लिश मधला, तर हा दानीम पासून आलेला आहे. इदानीम, तदानीम, कदानीम. हा, कदानीम म्हणजे व्हॉट टाइम, इदानीम म्हणजे धिस टाइम, हा, तदानीम म्हणजे दॅट टाइम. तर टाइम आणि दानीम हे लक्षात ठेवायचं, म्हणजे मग तुम्ही कधी चुकणार, विसरणार नाही. हा, समजलं ना? दुसरा प्रश्न. हा, सर 12वेचं मी पश्चातसह उपवनम गच्छती, तिथे मी नंतर आणि ऑब्लिक करून मागाहून, नंतर किंवा ऑब्लिक मागाहून तो बागेत जातो. बरोबर सर? हो, माझं सगळं मध्ये मागाहून, बरोबर आहे. मग नंतर ते, हा, सगळं बरोबर. हा, हा हा, तेच एक होतं. मी शुभा जोशी. हा, 13वं, तत्र म्हणजे तेथे अनेक प्रकारचे पक्षी येतात. ते बरोबर आहे का? का जास्तीचा झाला शब्द तो थोडा प्रकारचे? जास्तीचा झाला. अच्छा, हा, गरज नाही त्याचा. कारण कारण इथं तो सांगणारा असं सांगत नाही आहे, म्हणजे त्याला हा अनेक पक्षी म्हणजे सगळे कावळे येतात असंही म्हणायचं असेल, किंवा हा हा अनेक हा अनेक प्रकारचे म्हणजे विविध पक्षी, पोपट, कावळ्या, विविध चिमण्या झालंय. असे हा, म्हणायचे. ते त्याला बर, नक्की काय म्हणायचंय बरोबर. माहिती नाही आपल्याला. असं. हा हा, ठीक आहे. फक्त अनेक बस आहे. हा, इथे अनेक पक्षी आले आहेत असं पण चालेल का? नाही, नाही. येतात. येतात. येतात आले आहेत येतात. म्हणजे कसं येतात. तो, आले आहेत म्हणजे तो आगच्छन्ति. परत चालू भूतकाळ वर्तमान होतो. काळ. हा हा, बरोबर. चालू आहे. किंवा आले पण नाही ना, त्यांना नुसतं आले. नाही ना, आले म्हणजे परत भूतकाळ झाला. येतात. काळ होतो. येतात, नेहमी येतात, कधी येतात. येतात. हा, येत. ठीक आहे. हे सगळं आपलं क्लिअर झालं. ठीक आहे सर. हा, हो तर हो. थोडं म्हणजे माझं निरीक्षण असं आहे की बहुतेक तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे, पण थोडं जे एखादा शब्द जे हे होतोय मागे पुढे, बऱ्याचदा अर्थ हा जवळपास सारखा आहे, पण तुझं कन्फ्युजन कुठे होतं, जेव्हा अर्थ जवळपास असतो तेव्हा कन्फ्युजन होतं. ते फक्त आपल्याला नीट लक्षात ठेवायचं. हा, आणि थोडं हो. अत्र तत्र इदानीम वगैरे वगैरे कन्फ्युजन होते हम्म. कोणाकोणाचं, पण ते होईल, ते सवयीने, हम्म. काही प्रश्न नाही. हम्म. हम्म. पण ठीक आहे. आता खरी मजा आपली पुढच्या प्रश्नात येणार आहे, बरोबर. हा, नाही, पण तुम्ही छान घेतलंय सर. ब- बघूया, आता माझी परीक्षा आहे, खरी ही आमची परीक्षा आहे. हो, तसं म्हणूया नक्कीच. हा, बरोबर आहे ना. चला, तर हो. पहिलं कोण सांगेल? आणि बरंच खूप आवाज मी तेच तेच ऐकतोय, वेगवेगळ्या लोकांचे ऐकू द्या हा मला प्लीज. हा, सर मी आणि सांगू? क्रीडांगणात म्हणायचं. अंजली, हा बोला. हो, मी बोलू का? हो, तू स्वच्छ अक्षर लिख. हा, त्वम स्वच्छम अक्षरम लिख. बरोबर. त्वम सच्छम बरोबर. अक्षरम लिख. अक्षरम छान लिख. एकदम. बरोबर. हा, बरोबर. सोपं आहे अगदी. पुढचं. लिखसी नाही ना चालणार? नाही, कसं आहे माहितीये लिखामी का, पण सांगतो. नाही होणार का? नाही नाही, नाही. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, त्वम एक मिनिट. हा, मी जरा बोलू द्या मला. तर लिखसी कधी होणार? तू स्वच्छ अक्षर लिहितोस असं म्हणायचं असलं ना, की मग आपण करतोस वगैरे वगैरे, तेव्हा करोस, करोशी वगैरे असं होणार. पण ही आज्ञा आहे ना, तू तू स्वच्छ अक्षर लिख. आणि हा, तुम्हाला एक सांगायचं मला राहून गेलं. कधी कधी ना आपल्याला हिंदीचाच प्रॉब्लेम असतो, म्हणजे हिंदी वाक्य कळत नाही त्यांना नक्की काय म्हणायचं करेक्ट परीक्षा. करेक्ट सर. हो, येस. तर तेव्हा हो. तुम्ही
इंग्लिश पण ते वाक्य बघा, यू राईट क्लिअर अल्फाबेट, म्हणजे इथे आज्ञा आहे ना, राईट क्लिअर अल्फाबेट्स, नाही का, असं. ठीक आहे. होय सर. हम्म. ठीक आहे. तर आणि आणि दुसरं असंही करा तुम्ही, आता इथे गंमत सांगतो मी. इथं बघा, तू स्वच्छ अक्षर लिख, आणि इथं इंग्लिशमध्ये लिहिलंय यू राईट क्लिअर अल्फाबेट्स. आता हा आपण अक्षर अल्फाबेट्स अक्षराणी असं पण होऊ शकतं मग कोणी कोणी. तर अशा हा वेळेस हे हा हा, तर म्हणून तुम्ही करताना काय करा, तुम्ही नक्की कुठलं रेफर केलेलं आहे, हिंदीतलं की हम्म, इंग्लिशमधलं, हा, अच्छा. हा हे तुम्ही तिथं लिहा. म्हणजे मग अच्छा परीक्षकाला कळेल की तुम्ही हा अल्फाबेट्स, म्हणजे कारण अल्फाबेट्स म्हटलं तर मग अक्षराणी झालं असतं, पण हा तुम्हाला हा अक्षरलेख असंच पाहिजे. तर त्यामुळे तुम्ही हा तसं लिहायचं परीक्षेत, म्हणजे मराठीच हा परीक्षकाचा हा गोंधळ होणार नाही की तुम्ही नक्की इंग्लिश रेफर करून केलेलं आहे की हिंदी रेफर करून. त्या समजलं? प्रश्नाच्या समोरच लिहायचं का? हा, सर म्हणजे आधी प्रश्नच जसं लिहिला तर आपण, बरोबर होते ना. हा, परीक्षेत कधी कधी आपण करतो ना, प्रश्न लिहितो ना, हम्म, तसं इथं प्रश्न लिहायचा. हम्म, तशी गरज हम्म. हा नाहीये, पण हा म्हणजे हे कन्फ्युजन होऊ शकतं, विशेषतः या बरोबर. ह्याच्यामध्ये. हा, हम्म, हो ठीक आहे हो ना, ठीक चालेल. हम्म. हा पुढचं हो सर. वाक्य, दुसरं वाक्य. सर स्क्रीनवर नीटच दिसत नाहीये. स्क्रीन थोडस खाली तर मी करायचं सांगू? स्क्रीन. दिसत नाही का? एक मिनिट. सर हा मी दुसरं वाचू. हा हा हा, आता दिसतंय. सर मी दुसरं वाचू. नाही नाही थोडं खाली करायचं सर. इंग्लिश दिसतंय, इंग्लिश इंग्रजीचं दिसतंय. दिसतंय. अच्छा अच्छा, बरोबर. हिंदी. ओके ओके. हा, नाही, हा आपण असं हिंदी. करू, हिंदीच बघूया. बोला. हा 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 आता बरोबर. बगीचे में मत जा. हा. उपवन. सर दोन बगीचे नंबरचं में नीट वाचा. मत जा. आता उद्यानम मा गच्छ. उद्यानम मागच्छ. हा, इथे ना तुम्ही बरोबर. उपवने दोन्ही, चालेल का? एक मिनिट एक मिनिट. हा, बगीचे में मज्जा हे तुम्ही दोन्ही लिहिलं तरी मी बरोबरच देईन. उद्यानम हम्म, मागच्छ किंवा उद्याने मागच्छ जरी लिहिलं तरी मी बरोबरच देईन, कारण इथे बगीचे में म्हणजे आतमध्ये आहे ना, हम्म, म्हणून मी हम्म. सप्तमी हा लिहिली हो. तरी बरोबर, म्हणजे उद्याने लिहिलं तरी बरोबर देईन मी. हा, सांगतोय. हा हा, एक हा आम्ही मिनिट, सपोर्ट सर. करतो. प्रांजलीला उपवने काहीतरी चालेल मी का? विचारायचंय. प्रांजली सर विचार. हा, एक मिनिट उपमने. उपवने चालेल का? एक मी मिनिट उपवनेच प्रांजलीने लिहिलंय सर. काय सायली? सर मी चालेल. मी पण उपवन उपवनेच लिहिलंय, उपवने मागच्छ लिहिलंय. चालेल. हा, चालेल. हा. उपवने हा उपवनम उपवने दोन्ही चालेल. किंवा हा हा, प्रांजली उपवनम तुम्ही, उपवन चालेल ना? उद्यान. उपवनम सर चालेल ना? उपवनम सर उपवने उद्यानांचा पाय मोडायचा उद्यानम ना सर. उद्याने दोन्ही चालेल, चारही चालतील. हा मी हा. उद्यानांचा पाय उपवनेशी नाही मोडायचा ना चालणार सर. का? नाही. नाही नाही होय सर. प्रांजली, काहीतरी तू उद्यानांचा पाय हात वरती मोडायचा ना. केलेला आहे प्रांजली, सर मला विचारायचंय काही? बोलूनच देत नाहीयेत. सर मला एक सजेशन द्यायचं होतं आणि ते हा मला वाटतं खूप महत्वाचं आहे की ज्यांनाही बोलायचंय त्यांनी हँड रेज वरती करायचा. जो आधी हँड रेज करतो त्याचा पहिला दिसणार तुम्हाला आणि त्या सिक्वेन्सने तुम्हीच सांगायचं की आता तुम्ही बोला, आता तुमचं टर्न आहे. कारण ह्याच्यामुळे होतंय काय सर, 4 वेळा एक एक जण बोलतो तर तुम्हालाही करेक्ट कन्फ्युजन होतं की नेमकं कोण बोलतंय. सो हँड नाही, रेज छान करून छान बोलायचं. छान सूचना आहे. एक काम हा करा, त्याच्या पुढे ज्यांना कोणाला प्रत्येक प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हात वरती करा. हात वरती करायचं आहे, सगळ्यांना माहिती आहे का कसं करायचं ते? नाही. खाली नाही रिॲक्शन दिलंय ना. हा सर नाही हा, सर. तेच तेच, तर ते कुठे सांगायला आहे? लागेल. प्रांजली, सांगा बघू तुम्ही सगळ्यांना कसं हात वरती करायचं ते. जर तुम्ही स्क्रीनवर टॅप केलं तर खाली रिॲक्शन म्हणून येतं तुम्हाला. हार्टचं येतं ना चिन्ह? हा हार्ट. बरोबर. रिएक्शन हा रिॲक्शन हो वर हो क्लिक केलं ना की वरती तुम्हाला हा येतं हँड रेज. ओके 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 ओके. अच्छा येस. ओके हँड रेज केल्यामुळे ठीक आहे होतं काय की जो पहिला हँड रेज करतो ना त्याचं करेक्ट सगळ्यात वरती वरती करायचं तसं. जातं आणि त्याच करेक्ट सिक्वेन्सने सर नाव घेऊन मग तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे नाहीतर 4 वेळा एकदा आपण बोलत राहिलो तर करेक्ट कुणाचंही कळत नाही कुणालाच. करेक्ट. ओके. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू त्याआधी थँक्यू. सगळ्यांनी कंपल्सरी म्हणजे हा, मग हे आणि होतं. तर हात वर तोपर्यंत, एक्झॅक्टली. करायचं, सगळे बोलायचं, तेच होईल मग. आणि हा, आणि सगळ्यांनी तोपर्यंत स्वतःच म्यूट तोपर्यंत व्हायचं. इतरांनी कृपया बोलू नका, नाहीतर मग. बरं. हा, ठीक आहे. आता मोना कुलकर्णीने हात वरती केलाय. मोना, बोला. मोनाताई बोला. हा, हा, अनम्यूट व्हा मोनाताई. अरे, बहुतेक त्यांनी ट्राय केलाय सर. ट्राय केलाय. सायली, ट्राय सायली बोला. केलाय हा बहुतेक.
हा सर, मी तिसरं बोलू का? बोला. तिसरं बोलू का? नाही सर, मी केला होता हातवर. लड्डू अरे खाद, मोदकम खाद, और दूध पिब. नाही नाही, परत सांगा. मोदक खाद. मोदकम खाद च दुग्धम पिब. पण मोदक खाद की मोदकम खाद? मोदकम. मोदकम पाहिजे. हा, मोदकम खाद मोदकम खाद च च दुग्धम दुग्धम पिब. पिब. हा, पिबच्च. बरोबर. हा, सर खादम चालणार नाही? हा, खादम बरोबर आहे? खादम नाही, खाद. मोदकम खादम. खाद आणि पिब या दोन्ही आज्ञा आहे ना, म्हणून खाद आणि पिब याच्यात अनुस्वाराचा काही संबंध नाही. हा, मोदकम खाद च दुग्धम करायचं पिब. काय म्हणा. हम्म. ठीक आहे. चला, मोदकम खाद दुग्धम पिबंच. पिबच्च कसंही होत चालेल. नाही तो सर? ते- तो च कुठेही च टाका शेवटी तुम्ही, लिहिलं त्याने तर काही चालेल. प्रश्न पडणार नाही, फरक नाही पडणार. ओके. ठीक आहे. हा, सर अनेकदा सायली हात वर करायचं ते सांगायला सायली सांगा साऊल सर. आता बोलतील. सायली हा साऊल. हा हॅलो सर. हा, सर, हे मी असं लिहिलंय तिसऱ्याचं, मोदकम खाद च दुग्ध पिब. चालेल. ठीक हा, आहे ना, तेच आहे, चौ तेच आहे. हा, चौथं बोलू आता सर, चौथं. चौथं बोला सायली. हाँ, बाद में वहाँ खेल, पश्चात तत्र क्रीड किंवा खेल. पश्चात तत्र तत्र क्रीड क्रीड खेल. किंवा खेल. वहा म्हणजे तत्र, खेल हो, म्हणजे खेल किंवा क्रीड. हा, क्रीड. बाद में हा, म्हणजे पश्चात पश्चात. तत्र क्रीडा. बरोबर. हं, छान. बरोबर. ठीक आहे. कोण बोलतंय आता? हात वरती करा. सर मी हा, सर सर कविता बोलू. अनेकदा हात वर करा आम्हाला सर, सांगा. प्रीती मला नाही गावडे. एक प्रीती समजलं. गावडे प्रश्न बोला. आहे. पश्चात क्रीड कविता बोलू. सी वगैरे काही येणार का नाही? काय? नाही, कारण क्रीड सी पश्चात नाही. नाही नाही, सांगतो मी. परत परत एकदा सांगतो. तुमचं कुठे कन्फ्युजन होतंय. हा, नंतर तू तिथे खेळतोस. आणि त्याचं खेळतोस कर्म म्हणायचं दिलं नाही ना, असताना. कोण खेळणार आहे किंवा तो हा, पण खेळू शकतो ना. नाही नाही, सांगतो तो मी. ते जर खेळतात. जर हे वाक्य असं असतं ना, की बाद में बात में तू वहां खेलता है, तर मग ते असं असतं, पश्चात बातमी त्वम ते तत्र खेळतात. बातमी आणि ते खेलसी. सर्व खेळतात किंवा कुणी पण असं खेळतो ना. नाही, आता आपण खूप सरांना एका वेळेस एकच सांगितलं ना. बघूया. ते ते केलं तर मग ते वेगळाच प्रकार होईल. मध्यम पुरुष आहे तर मध्यम पुरुषच ठेवूया आपण. हा, त्वम तत्र खेल म्हणजे ही आज्ञा झाली. त्वम तत्र पश्चात खेलसी. तत्र क्रीडसी. तुम्ही तिथे क्रीडसी खेळा. म्हणजे वर्णन झालं, की तू तेथे खेळतोस असं. खेळतोस आणि खेळ हम्म. याच्यात फरक आहे ना. तोच फरक हो. खेल आणि खेलसी मध्ये. हा, हम्म. ठीक आहे. बर. हा हा हा, वृंदाताई बोला. पाचवं. वृंदा ते गाडगे तदनंतरम नाही ना? हा, हॅलो, बाद मेला तदनंतरम चालेल का? चालेल. चालेल ना? तदनंतरम, अनंतरम असे बरेच शब्द आहेत. सगळे चालतील. हा, बर. पाचवं, एक पुस्तक पढ, एकम पुस्तकम पठव. बरोबर. हा, चला पुढचं कोण? तुम्ही हात खाली करा तर मी वृंदाताई, म्हणजे दुसऱ्याला हो चान्स मी देऊ. हो. सांगू कविता. कविता सांगू कविता का? कविता हा बोला. हाँ, सहावं, मैं घूमने जाता हूँ, अहम भ्रमणार्थम गच्छामि. बरोबर. छान. अहम माझं पण बरोबर भ्रमणार्थम आहे. गच्छामि. अच्छा. कुठलीही गोष्ट जर काहीतरी करण्यासाठी साठी करिता असं असेल ना, तर त्याला अर्थम लावायचं. हा, भ्रमणार्थम, हा, क्रीडार्थम, भोजनार्थम वगैरे वगैरे असं. हा, ठीक आहे. सर मी सांगू? हा, विनयाताई बोला. सर सातवं. विनय. सर मला ते हात वर करायचं नाही समजलं. ठीक आहे, जाऊ द्या. हा हा. वाचा. वाक्य कार्यम वाचा. शीघ्रम, कार्यम शीघ्र कर, कार्यम शीघ्रम कुरु. कार्यम शीघ्रम कुरु. बरोबर. हा, बरोबर. पुढचं कोण? हात वरती करा किंवा सांगा. सर भाग्यश्री. भाग्यश्री बोला. हा, हा, भोजन जल्दी मत कर, म्हणजे भोजनम सत्वरम मा कुरु. सत्वरम महाकुरु. बरोबर. हा, शीघ्रम चालते ना सर? शीघ्रम. शीघ्रम पण चालेल, सत्वरम पण चालेल. हा, दोन्ही चालेल. हो. पण इथं इथं हे जे जल्दी जे आहे ना, तर इथं जास्त योग्य शीघ्रम आहे. हा,
शीघ्र. हो 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 शीघ्रम. माझं बरोबर आहे. ठीक आहे. पुढचं कोण? वृंदाताई तुमचं झालंय ना, तर दुसऱ्यांना संधी द्या. दुसरं कोण आहे? विश्वंभरा प्रज्ञा. पाठक बोलतो. प्रज्ञा बोला. कहा वह कहाँ खेलता है? सः कुत्र क्रीडति? सः कुत्र क्रीडती. बरोबर आहे. हा हाँ बरोबर. हा अपर्णाताई पुढचं बोला. सः कुत्र क्रीडति? अपर्णा म्हात्रे बोला. 10वं. तुम्ही हात वरती केलाय ना, बोला ना. बोला बोला. वहाँ नहीं खेलता. अहम तत्र माँ खेळती. न क्रीडति. न क्रीडामि. हा न क्रीडामि. अहो मला की क्रीडामी येणार. ठीक आहे. चला पुढचं बोला. हा म्यूट हे होते मी, झालं ना? अनम्यूट होते. हा नाही ते सॉरी हा सॉरी. बोला. खानोलकर. हम वह तत्र मा तेज क्रीडामि. बरोबर. वह तेज दौड़ता है. सह शीघ्रम धावती. आता इथं तेज आहे ना, वेगेनं पाहिजे. वेगेन. वेगेनं हा, सर पाहिजे. सहा वेगळीच घेतलंय मी. वेगेनं धावत. सहा वेगेनं धावती. हा हम्म. इथं कसं आहे वेगेनं माहिती आहे बघा, धावती. शीघ्र किंवा सत्वर कधी येतं तेव्हा तू लवकर जा लवकर जा असं. हा हा. पण एखादी तेज जेव्हा आहे ते. गती हा. आहे तेव्हा वेगेनं वेगाने असं. हो, वेगेनं. वेगळीच हा. घेतलंय सर मी. वेगेनं दौड़ता है. हा चारू चारू हिरवे पुढचं वाचा 12वं. नाही सर, मला प्रश्न होता. 9व्या मधला होता ना, तर वह कहाँ खेलता है? हम्म. हा सहा कुत्र क्रीडती आहे ना? हो क्रीड ती क्रीडती क्रीडती. सहा असल्यामुळे क्रीडती पाहिजे. हा सहाला क्रीडती. क्रीडती. आणि सर माझं 10वं मिस झालं उत्तर. मैं वहा नहीं खेलता. ते म्हणजे माझं काय होतं माहिती का, हिंदीचं मराठीतनं इंग्लिशमध्ये असं काहीतरी होतं आणि मग आय एम मिसिंग द मिनिंग असं काहीतरी चूक होतंय माझं. हिंदीतलं मला हा. पटकन नाही कळत नाही ते सगळ्यांचंच ना, आपल्यापैकी बरेच जणांचं हिंदी पण एवढं स्ट्रॉंग नसतं, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो खरा. पण ते थोडंसं हा. आणि काय होतं की दुर्दैवाने विद्याभवन मराठी माध्यमातले पेपर्स काढत नाही. ते म्हणतात उत्तर तुम्ही मराठीतनं कशातही पेपर द्या. असतच नाही ना. हा म्हणजे इथे म्हणजे वहच काय इंटरप्रिट कसं करायचं म्हणजे हे हो नाही मला. 10व्यामध्ये ते वहा आहे. वहा म्हणजे तत्र. तत्र मैं का? वहा ओके. नाही. पहिलं वह आहे ना, वहा कहा वह म्हणजे 9 तो, मध्ये. पण हा वहा म्हणजे बोलत तेथे असं. पण तुम्हाला एक वहा म्हणजे सांगतो, येथे. ऐका ना, जिथे जिथे तुम्हाला असं हिंदीचं कन्फ्युजन होत असेल ना, तिथे तिथे खालचं इंग्लिश वाक्य बघा कॉरस्पॉन्डिंग. जसं ओके. हा मैं वहा नाही खेळता, ते 10वं बघा, आय एम नॉट प्लेइंग प्लेन. देअर. मग ओके. आता तुम्हाला कळलं नक्की काय ते, नाही का? आणि मग अशा वेळेस पेपरमध्ये तुम्ही काय करा की ते इंग्लिश वाक्य लिहून त्याचं हे लिहा, म्हणजे मग काही प्रश्न नाही. बर. हा सुरुवातीला हा गोंधळ झालाय, सगळ्यांचाच होतो हा. हं? कारण आपल्याला हिंदी म्हणजे संस्कृत शिकतोय आपण, पण हिंदी इथं नक्की आपल्याला लक्षात येत नाही. आता ठीक आहे, म्हणजे जसं आहे तसं. मग इथे अहम मा क्रीडती होईल का क्रीडन? मा क्रीडामि. नाही ऐका, क्रीडामी. हा मा मा अहम मा. हा शब्द आहे ना, हा नेहमी हा मध्यम आज्ञा है. पुरुषालाच वापरला जातो. हा ओके. माझ्याशी संबंधित, त्याच्याशी संबंधित, म्हणजे उत्तम पुरुष आणि प्रथम पुरुष यांच्याशी म्हणजे फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन, त्यांच्यासाठी मा वापरलं जात नाही कधी. हा त्यामुळे इथं न, अहम न. तत्र, बरोबर. अहम यायला पाहिजे. तत्र न. न न क्रीडामी, क्रीडामि. न क्रीडामी. न करेक्ट. क्रीडामी असं होईल. न हा क्रीडा. हो. ओके. हा सर मा ते नाही होणार. खेलताच खेलती पण वापरू शकतो ना. नाही, खेळती नाही, मग खेळामी होईल. अहम आहे ना म्हणून. हम्म, हम्म, हम्म. ते अहम असलं की ती येऊच शकत नाही, शेवटी मीच येणार. हा खेळामी, क्रीडामी वगैरे वगैरे, नाही का? हो हो हो. तत्र अहम मला हा की नाही. अनघा देव बोला तुम्ही. हो कुठला चल घर गृहम आगच्छ. गृहम. तत्र हा गृहम गृहं आगच्छ. चल. हा हा गृहम आगच्छ. आता इथे आगच्छचं सुद्धा गृहम ना, चालेल का? इथे सुद्धा बघा एक चल. कन्फ्युजन आहे. चल हा चल घर. तर चल इथं ना घर. चल म्हणजे काय, आपलं हे होतं चल म्हणजे काय करायचं. पण मग कर. अशा वेळेस जर इंग्लिश बघितलं ना तुम्ही,
तर तुम्हाला कळेल. कम आता कम म्हणजे आगच्छ हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे